सुस्वागतम मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी राणी त्या आहेत, राणी इंद्र खूप खुश असतात आणि ते आता घरी येतात. त्यांना खूप आनंद झालेला असतो, कारण की ते आता फॅक्टरीतले सगळे नाही म्हणतात. ते म्हणतात की फॅक्टरीची डील करणारा जो माणूस असतो तो नाही म्हणून सांगतो. त्यामुळे ते दोघे खूपच खुश असतात. आता इकडं उर्मिला ते बसलेली असते. ती म्हणते की आता विक्रांत आला की आम्ही मस्त एन्जॉय करू, कारण की आता आमच्या फॅक्टरीची डील झालेली असेल त्यामुळे. तर आता तेवढा तिथे विक्रांत येतो आणि खूप तिला भांड्यांचा पुस्तकं फेकण्याचा आवाज येतो. तेवढ्यात ती पळत येते. ती म्हणते काय झालं विक्रांत? तर विक्रांत म्हणतो की सगळं काही जे व्हायचं नव्हतं ना तेच झालंय. तो माणूस नाही म्हटला फॅक्टरीची डील करायला. तो म्हटला तुमची नाही आहे ती फॅक्टरी, तुम्ही कुणाकडून तरी लोबडवून घेतली आहे, त्यामुळं आम्ही नाही करू शकत त्या फॅक्टरीची डील, असं म्हटला आहे तो माणूस. आता काय करायचं आपण? ते आता विचार करत असतात. तर इकडं जी राणी ते आहेत ते पण घरी येतात आणि ते आबाल त्यांना घडलेलं सगळं सांगतात. तर आबान ते पण खूप खुश झालेले असतात. आता राणीला पुस्तक आणलेले असते. इंद्र म्हणतो राणी तू अभ्यास कर आता. तर आता लगेच उर्मी मालती आहे ती म्हणते की इंद्र तू राणीला पुस्तक आणले, पण तुझ्या हातातलं घड्याळ कुठं आहे रे? तू घड्याळ कुठं ठेवलं? तर आता लगेच इंद्र म्हणतो की आई अगं असेल इथे कुठेतरी. तर ती म्हणते दाखव मला तुझं घड्याळ कुठं आहे. तर आता लगेच तो म्हणतो की मी घड्याळ गहाण ठेवलं आहे राणीचे पुस्तकं घेण्यासाठी. अगर राणी वकील झाली तर आपल्याला फायदा होईल ना, त्यामुळे मग घेऊ आपण घड्याळ परत. तर आता लगेच ती म्हणते काय तू त्या एका वस्तीतल्या भिकारड्या मुलीसाठी मग ते मी दिलेलं एवढं मोठं गिफ्ट महागाचं तू घाण ठेवलं आहे इंद्र, तुला काही नाही वाटलं का रे? असं म्हणते. आणि आता ती ते पुस्तकं घेते आणि बाहेर सुडीत आणून जाळ करते त्या पुस्तकांचा. तर इंद्र ती पुस्तकं हाताने विझवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या हाताला खूप चटके बसतात. पण आता तो म्हणतो की राणी काही करून तू अभ्यास करायचा आणि तू वकील व्हायचं, असं म्हणत असतो. तर इकडे आता जे उर्मिला असते ती म्हणत असते की काही झालं ना तरी त्या राणीला आणि त्या इंद्राला संपवून टाकायचं आपण, काही होऊ तिकडे, असं बोलत असतात. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.